महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा संकल्प. श्री अतुल मालक पवार यांचा आगामी निवडणुकीत शक्तीपूर्ण ताकद दाखवण्याचा निर्धार. सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वबळावर लढवण्याचा संकल्प केलाय. पक्ष संघटनात्मक दृष्ट्या सज्ज असून आगामी निवडणुकीत शक्तीपूर्ण ताकद दाखवण्याचा निर्धार केला असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतरच पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचं नूतन तालुका अध्यक्ष अतुल पवार यांनी सांगितलंय. सांगोला तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी काल बुधवारी हॉटेल जैनिला येथे तातडीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पक्षाचे नूतन तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी आगामी निवडणुकीतील पक्षाची भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्याचा पक्षाचा भर राहणार आहे. जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील वाटचाल केली जाईल. संघटनांसाठी कष्ट केलेले सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळेल त्याचा योग्य स्थान आणि जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच उमेदवारीची इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांसाठी मोहोळ येथे शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी मुलाखती आयोजित केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी निवडणुकीतील रणनीती, स्थानिक प्रश्न आणि तालुक्याच्या विकासाचा अजेंडा यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. या पत्रकार परिषदेत सांगोला तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय हा तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. यावेळी राजकीय समीकरणामुळे मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर पक्षाचे नूतन तालुकाध्यक्ष अतुल मालक पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यावेळी प्रवीण नवले, संतोष शेडगे, तानाजी गंगाधरे, विजय अंकुशराव, महेश पवार, स्वाभिमान गिड्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.